नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना क्लेम स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेली आणि परत ती रक्कम आता दिसायची बंद झाली आहे. त्यामुळे खूप शेतकरी संभ्रमात आहेत. नेमकी कशी रक्कम दाखवली गेली आणि कशा पद्धतीने रक्कम दाखवली गेली आणि परत ती कशी उडवली गेली याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हा ॲप्लिकेशन नंबर लूज पर्सेंटेज 0 हे यील्ड बेसच्या माध्यमातून जो पहिला क्लेम केला होता तो यील्ड बेसच्या माध्यमातून खरीप 2024मध्ये कुठल्याही प्रकारे विमा देण्यात आलेला नव्हता. तुम्ही 2 नंबरचं ॲप्लिकेशन पाहू शकता. ॲप्लिकेशन नंबर आहे लूज पर्सेंटेज किती आहे 66.08%. त्याच्यानंतर एरिया पर्सेंटेज आहे 68.11%. पेमेंट डेट 12/4/2025. क्लेम स्टेटस क्लेम पेड डीजी क्लेम. टोटल क्लेम अमाऊंट 5,155. शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा खरीप हंगाम 2024चा शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तो कसा मिळाला? पेबिल क्लेम अमाऊंट 5,155. क्लेम टाईप लोकलाइज्ड क्लेम. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024मध्ये लोकलाइज क्लेमचा क्लेम केलेला होता तो क्लेम केलेले पैसे त्या शेतकऱ्यांना 5,155 रुपये मिळाले. त्याच्यानंतर पेमेंट मोड आधार स्टेट बँक ऑफ इंडिया हे झालं. तिसरं ॲप्लिकेशन पाहू शकता शेतकरी मित्रांनो. आता पोस्ट हार्वेस्टचा विषय आहे. कारण खरीप हंगाम 2024मध्ये पोस्ट हार्वेस्टच्याच रकमा दाखवल्या जात होत्या आणि ह्या रकमा कशा दाखवल्या व परत कशा उडवल्या गेलेल्या ह्या संपूर्ण माहिती आपण पाहू शकतो. आता या शेतकऱ्याला खरीप हंगाम 2024चा पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केल्यानंतर लूज पर्सेंटेज 69.05%, एरिया पर्सेंटेज 75%, कॅल्क्युलेशन डेट कुठल्याही प्रकारची कॅल्क्युलेशन डेट दाखवलेली नव्हती. क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवलं होतं, म्हणजे तुमची गणना पूर्ण झालेली आहे, कॅल्क्युलेटेड पूर्ण झालेलं आहे आणि टोटल क्लेम अमाऊंट ही 21,056 रुपयाची दाखवण्यात आलेली होती. त्यामुळं टोटल क्लेम किती झाला पोस्ट हार्वेस्टचा हा 21,056 रुपयाचा झालेला होता. त्याच्यामध्ये पेबिल क्लेम अमाऊंट 15,792 दाखवण्यात आलं. म्हणजे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं पेबिल क्लेम अमाऊंटची. मग ही रक्कम मिळणं अपेक्षित होतं, परंतु मग दाखवलेली रक्कम 21,056 आहे. तर मग 15,792 शेतकऱ्यांना काय मिळणार होते? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही 4 नंबरचं ॲप्लिकेशन पाहू शकता. त्याच्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून 2 वेळेस पोस्ट हार्वेस्टची रक्कम देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता 4 नंबरचा ॲप्लिकेशन नंबर लूज पर्सेंटेज 70%, एरिया पर्सेंटेज 64.1%, पेमेंट डेट 3/9/2025ला. क्लेम स्टेटस क्लेम पेड थ्रोट डीजी क्लेमच्या माध्यमातून पेबिल क्लेम अमाऊंट 4,561 रुपये त्यावेळेस टाकण्यात आलेले होते. किती तारखेला? 3/9/2025ला. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन 5मध्ये पेमेंट डेट 8/10/2025 त्यावेळेस क्लेम पेड थ्रोट डीजी क्लेमच्या माध्यमातून 703 रुपये टाकण्यात आलेले होते. म्हणजे या शेतकऱ्यांना लोकलाइज क्लेमचे किती मिळाले? 5,155 रुपये. त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टची मिळाली 4,561 एक वेळेस आणि 703 एक वेळेस, म्हणजे 2 वेळेस पोस्ट हार्वेस्टचे पैसे मिळालेले होते. मग आता हे 4,561 आणि 703 रुपये दोन्ही एकत्रित करून यावरील 21,056 जी रक्कम आहे त्यातील ही रक्कम मायनस करण्यात आलेली आहे. म्हणजे पोस्ट हार्वेस्टची रक्कम ही टोटल 5,461 आणि 703 रुपये हे 21,056 मधून मायनस केली आणि उर्वरित 15,792 रुपये हे शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे. हे पैसे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या क्लेमचे उर्वरित रक्कम देणं अपेक्षित आहे आणि हीच रक्कम क्लेम स्टेटसला दाखवली जात होती. परंतु परत क्लेम स्टेटसमध्ये बदल काय झाला? नेमका आता पोस्ट हार्वेस्टचे पैसे या शेतकऱ्यांना 15,792 रुपये मिळणं अपेक्षित आहे. मग परत 3 ते 4 दिवस हे स्टेटसमध्ये दाखवलं गेलं आणि त्याच्यानंतर परत क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला. तुम्ही पाहू शकता क्लेम स्टेटसमध्ये बदल कसा झाला? जे आहे ते वरे क्लेम 2 नंबरचा ॲप्लिकेशन नंबर 5,155 जसा आहे तसं वरी जसं आहे तसं दाखवले. तुम्ही पाहू शकता 5,155. त्याच्यानंतर 3 नंबर ॲप्लिकेशनमध्ये लूज पर्सेंटेज 70%, एरिया पर्सेंटेज 64.1%, पेमेंट डेट 3/9/2025 या ठिकाणी जी रक्कम दाखवली जात होती
15,000 किती आहे रक्कम 15,792 जी 3 नंबर ॲप्लिकेशनला दाखवत होती, तिथे परत 3 नंबरला काहीही दाखवत नाही. जी रक्कम या अगोदर शेतकऱ्याला मिळालेली होती तीच रक्कम दाखवली जात आहे. टोटल क्लेम अमाऊंट 5,264 रुपये. त्याच्यानंतर दुसरा क्लेम केलेला पोस्ट हार्वेस्टचा 703 रुपये. एवढीच रक्कम याच्यामध्ये दाखवली जात आहे. मग 15,000 तुम्ही पाहू शकता 15,792 रुपये कुठे गेले? हीच रक्कम विमा कंपनीकडून उडवण्यात आलेली आहे. स्टेटसमध्ये दाखवली जात होती, परंतु ती रक्कम आता दाखवली जात नाही आहे. अपेक्षित आहे या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचे अजून 15,792 रुपये येणं आहे, परंतु विमा कंपनीने काही दिवस स्टेटसमध्ये दाखवलं, त्याचा स्क्रीनशॉट हा शेतकऱ्याने ठेवलेला आहे. आणि आता परत क्लेम स्टेटस जर आता लाईव्ह पाहिलं गेलं तर या पद्धतीने दाखवलं जाते, कारण 5,264 रुपये मिळाले, त्याच्यानंतर 703 रुपये मिळालेले आहेत. त्याच्यानंतर कुठलीही रक्कम दाखवली जात नाही आहे. हा स्टेटसमध्ये परत एकदा बदल झालेला आहे. अपेक्षा आहे काहींच्या म्हणण्यानुसार, मिळालेल्या माहितीनुसार, की पुढील आठवड्यामध्ये परत क्लेम स्टेटसमध्ये बदल होऊ शकतो. बदल झाला तर निश्चित हे शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात. राज्य हिशाची रक्कम विमा कंपनीला पोहोचल्यानंतर परत एकदा स्टेटसमध्ये बदल होऊ शकतो अशी मिळालेली माहिती आहे व परत रक्कम दाखवली जाऊ शकते व राज्य सरकारने विमा कंपनीला पैसे दिल्यास हे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात अशी मिळालेली माहिती आहे. त्यामुळं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना क्लेम स्टेटसमध्ये रक्कम किती दाखवत होती, कशा प्रकारे ती रक्कम मायनस करण्यात आली व उर्वरित किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं, ह्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. टोटल रक्कम जी दाखवत होती शेतकऱ्यांना, खूप शेतकऱ्यांना कन्फ्युजन असं होतं की एकूण टोटल रक्कमच ते शेतकरी पाहत होते आणि ती टोटल रक्कमच त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे असं काही शेतकरी म्हणत होते. तुम्ही पाहू शकता 21,056 ही टोटल पोस्ट हार्वेस्टची रक्कम आहे. त्यामधून उर्वरित 2 वेळेस जी रक्कम दिलेली आहे 4 नंबर ॲप्लिकेशन आणि 5 नंबर 703 आणि 4,561 ही मायनस ह्याच्यातून केली 21,056 मधून. उर्वरित रक्कम ही पेबिल क्लेम अमाऊंट 15,792 हे शेतकऱ्यांचे पैसे देणं विमा कंपनी आहे. आता पाहूयात नेमकं पुढचे अपडेट काय येते. अपडेट आल्यानंतर लागलीच आपला व्हिडिओ येईलच, परंतु मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या आठवड्यात क्लेम स्टेटसमध्ये बदल होऊ शकतात अशी मिळालेली माहिती आहे. पाहूयात, बदल झाला तर निश्चित शेतकऱ्यांना हे पैसे मिळू शकतात. त्यामुळे खूप शेतकरी प्रश्न करत होते की झिरो दाखवते. जसं आहे तसंच पहिल्याचं जे स्टेटस होतं तसंच दाखवलं जात आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल अगोदर जो झालेला होता तो रक्कम जी दाखवली जात होती ती रक्कम आता दाखवायची बंद झाली आहे. त्यामुळे आता एक आठवडा आपण वाट पाहू, त्याच्यानंतर जर रक्कम दाखवली तर निश्चित या शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.